यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून पावसाने दांडी मारली आहे। त्यामुळे सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांची वाढ थांबलेली आहे। मृग नक्षत्रात उशिराने सुरू झालेल्या पावसाने 20 जून पासून सुमारे 80% शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या। मात्र आता पावसाअभावी पिकं करपायला लागली आहेत। पुढील 2-3 दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। कॉटन 20 जून तर लावला आहे, तर ते 20 जून पाऊस चालू झाला होता, त्याच्यानंतर लागवड केली आहे। पण आता दुबार पेरणी झाल्यानंतरही पावसाचा काही अंदाज दिसत नाही यायचा, म्हणून तिबार पेरणीची वेळ आमच्या कास्तकारावर आली आहे। तर कास्तकारावर तिबार पेरणीची वेळ आली तर का करायचं बा? आता कास्तकाराला दुसरं ऑप्शन नाही। आता एखाद्या झाडाला फाशी द्याव किंवा एखाद्या झाडाला लटकाव, याच्याशिवाय ऑप्शन नाही बा। 9 एकर सोयाबीन हे टाकलं 20 जून नंतर। जेव्हा पाऊस कडा चांगला झाला तेव्हा आम्हाला वाटलं का चांगलं पीक येईल, आणि त्यातल्या त्यात काय झालं, आमचं पीक वरती आलं आणि अचानक पावसानं दडी मारली। आज 12-13 दिवस झाले पाऊस नाही आहे, आणि आमचं जे आलेलं सोयाबीन होतं तेवढंही पूर्ण वारून गेलेलं आहे। आणि आज आम्हाला दुबार पेरणीचं संकट येऊन आहे। दुबार पेरणी तर करावंच लागली आम्हाला, आणि हे दुबार पेरणी केल्यानंतरही पावसाची अजूनही प्रतीक्षाच करत आहोत आम्ही, म्हणून आज तिबार पेरणीची ही संकट आमच्यावर आलेलं आहे।